जगदंबा मातेला साकडे बोरी सर्कलमध्ये राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात। सौ दीपाली चौधरी आणि सौ लक्ष्मी कनकुटे, सौ सीमा अंभुरे यांचे भक्तिभावात प्रचाराचे विधिवत शुभारंभ। बोरी सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी सौ दीपाली अजय चौधरी आणि पंचायत समितीसाठी सौ लक्ष्मी राहुल कनकुटे, सौ सीमा रविराज अंभुरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गट अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोरी येथील सुप्रसिद्ध जगदंबा देवीच्या मंदिरात भक्तिभावात करण्यात आला। मंदिरात विधिवत नारळ फोडून व अभिषेक करून जगदंबा मातेला साकडे घालत विकासाचा संकल्प यावेळी करण्यात आला। बोरी परिसरात सुताराची देवी म्हणून ओळख असलेल्या जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक होत ग्रामीण विकासाचा निर्धार व्यक्त करण्यात आला। जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा कणा मानल्या जातात। आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, रस्ते, वृद्धांचे प्रश्न यासारख्या मूलभूत विषयांवर थेट परिणाम करणाऱ्या या निवडणुकीमुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। यावेळी उपस्थितांनी स्थानिक पातळीवर काम करणारे, जनतेचे प्रश्न समजून घेऊन प्रत्यक्ष उपाययोजना करणारे नेतृत्वच खरे लोकप्रतिनिधी ठरतात, असा ठाम विश्वास व्यक्त केला। बोरी व परिसरात अजय चौधरी यांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच इतर अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। यावेळी बोलताना अजय चौधरी म्हणाले, ग्रामीण विकास हा केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे। रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, तरुणांचा रोजगार तसेच महिला व वृद्धांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। दरम्यान उमेदवार सौ दीपाली अजय चौधरी, सौ लक्ष्मी राहुल कनकुटे, सौ सीमा रविराज अंभुरे यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। जनतेने आपल्या सुखदुःखात साथ देणारा, प्रश्न मार्गी लावणारा व विकासाला चालना देणारा उमेदवार निवडावा असे आवाहन यावेळी करण्यात आलं। जगदंबा मातेला साकडे घालून सुरू झालेला हा प्रचार बोरी सर्कलच्या ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।